मस्त असा गारेगार पाऊस पडतोय, तर पावसात खाण्यासाठी गरम गरम आज आपण बनवणार आहोत पोहा टिक्की रेसिपी। नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पोह्यापासून झटपट, बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ अशी स्वादिष्ट पोहे टिक्की। ही सोपी रेसिपी नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या चहासोबत किंवा मुलांना डब्यासाठी पण देऊ शकता। चला तर आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हा रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यासाठी मी 1 चमचा बेसन, 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 मोठी वाटी मी पोहे धुवून भिजवून ठेवलेले आहेत। लाल तिखट 1 चमचा घेणार आहे आणि चवीपुरतं अर्धा चमचा मीठ, 2 ते 3 मी हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून थोडीशी, 2 बटाटे उकडवून घेतलेले आहेत आणि 1 छोटा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे। इकडे मी मिक्सिंग बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आता पोहा टिक्कीचं सर्व मिश्रण हे टाकायचं आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे भांड्यामध्ये। पोहा टिक्कीचं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता टिक्की बनवायला घेऊया आपण। तुम्हाला ज्या साईजची छोटी मोठी टिक्की बनवायची आहे त्या साईजचा असा गोळा घ्यायचा आणि गोल गोल अशी टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत। हे बघा, सर्व पोहा टिक्की मी बनवून घेतलेली आहे। आता हे तळायला घ्यायचे आहेत, त्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे। हे बघा, आता यामध्ये मस्त अशा टिक्क्या जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्या तळून घ्यायच्या आहेत। गरम गरम तव्यावर किंवा कढईत दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून किंवा तुम्ही शॅलो फ्राय पण करून घेऊ शकता। 2 ते 3 मिनिटांनी दुसऱ्या साईडने ही पोहा टिक्की परतून घेऊयात। सारखं पोहे बनवून कंटाळा आला असेल तर केव्हा तरी असे पोहा टिक्की आपण बनवून खाऊ शकतो किंवा मुलांना टिफिनसाठी द्यायला ही सोपी रेसिपी आहे। हे बघा, मस्त अशी वरून कुरकुरीत आतून नरम अशी पोहा टिक्की तळून तयार आहे। तेल व्यवस्थित गाळून एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व पोहा टिक्की तळून घेणार आहे। बघा, किती सुंदर, खुसखुशीत आणि स्वादिष्ट पोहा टिक्की तयार झाली आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ही कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका।